विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण 10वीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील बोलतो मराठी हा पाठ समजून घेणार आहोत. लेखिका आहेत डॉक्टर निलिमा गुंडी. डॉक्टर निलिमा गुंडी या मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका. अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषा प्रकाश, भाषा भान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत. डॉक्टर निलिमा गुंडी या 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाचे वाचन करूया. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. इथे पहा, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का याचा नवऱ्याने काय अर्थ घेतला, तर मी तुमचे उत्तप्प्यामध्ये रूपांतर करू का. हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद म्हणजे बनवणे. अन्य भाषातून आपल्या भाषेत शब्द येऊन ते इथलेच होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत, पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. एकच शब्द अनेक अर्थछटा घेऊन वावरतो ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कुठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. बघा इथे, पाकीट मारणे म्हणजे पैशाचे पाकीट शितापीने चोरणे, ताव मारणे म्हणजे भरपूर खाणे, माशा मारणे म्हणजे रिकाम टेकडेपणाने वेळ घालवणे. मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थछटा व्यक्त करणारे उतार्यात आलेले क्रियापद म्हणजे मारणे होय. परंतु या मारणे या क्रियापदाचा मार देणे हा अर्थ कोठेही आला नाही. हीच तर खरी भाषेची गंमत. मराठीतील वाक्प्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खानेमध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. म्हणजे मराठी भाषेची खास शैली म्हणजे वाक्प्रचार. इथे खस्ता खाण्याचा अर्थ काय आहे? खूप कष्ट करणे. आणि खांदा देणे याचा अर्थ प्रेत वाहून नेण्यास सहभागी होणे. भाषा बिघडण्याची अनेक कारणे आहेत. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल, अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार,
पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. म्हणजेच एकाऐवजी दुसरेच क्रियापद वापरल्यास काय परिणाम होतो तर अर्थाचा अनर्थ होतो. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय कोणता तर योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे होय. येथे अक्कलवान असणे म्हणजे हुशार असणे आणि अकलेचा कांदा असणे म्हणजे अतिशहाणा असणे. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे एक साधन म्हणजे शब्दकोश होय. भाषा बिघडण्याचे आणखी एक कारण पाहूया. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे आणि तिच्याशी हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी, तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे या अर्थी. इथे भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी उपाय क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडला की भाषा वापरताना होणारी चूक टाळता येते. इथे तुम्हाला जर वाटणे हे क्रियापद वापरून वेगवेगळ्या अर्थांची 2 वाक्य तयार करायला सांगितली तर ती कशी करता येतील. 1. मी केलेल्या चुकीच्या कामांची त्याला लाज वाटली. 2. पास झाल्याबद्दल निखिलने पेढे वाटले. या दोनही वाक्यातील क्रियापद वाटणे आहे, पण पहिल्या वाक्यातील वाटणे याचा अर्थ भावना जाणवणे आणि दुसऱ्या वाक्यातील वाटणे याचा अर्थ देण्याची कृती. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे, त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. पण बऱ्याचदा तुझी मदत करणे असे आपण ऐकतो किंवा त्यांचे धन्यवाद असे ऐकतो, हे चुकीचे आहे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. उदाहरणार्थ ग्रंथ, पृथ्वी, हस्त, कर्म ही संस्कृत शब्द. हकीकत, अत्तर, पोशाख, सौदागर हे फारसी शब्द. अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, मंजूर हे अरबी शब्द. अण्णा, अक्का, ताई, अडकित्ता, भाकरी हे कन्नड शब्द. टेबल, पेपर, मार्क, नंबर, सर, ऑफिस, बस हे इंग्रजी शब्द. असे अनेक भाषांमधले शब्द आपण आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का. म्हणजेच भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी सुचवलेला जो मार्ग आहे तो असा: मराठीचे व्याकरण झुगारून परभाषेतील शब्द न वापरणे. मराठी शब्दाचा रूढ अर्थ बाजूला सारून त्या शब्दाला असलेल्या परभाषेतला अर्थ घेऊन वाक्य तयार केली जातात, त्यामुळे विपरीत असा अर्थ व्यक्त होतो. अन्य भाषांमधून नवनवीन शब्दांची आवक सतत होत असते, परंतु गरज नसताना आणि मराठीचे व्याकरण झुगारून अन्य भाषांमधले शब्द वापरणे चुकीचे आहे. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. मोरस म्हणजे काय तर जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते त्यातून कळते. आता याचा अर्थ काय? शब्दांची उत्पत्ती म्हणजे शब्दांचे मूळ शोधण्याचे शास्त्र. आणि भाषेतली गंमत जाणून घेण्याचा मार्ग कोणता तर व्युत्पत्ती शोधणे. एखाद्या शब्दाचं मूळ शोधायचं असेल तर आपल्याला व्युत्पत्ती कोश पाहावा लागेल. म्हणजे व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे काय तर 1. भाषेतील गंमत जाणून घेता येते. 2. खूप नवीन माहिती मिळते. आणि 3. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेले आहेत ते समजते. उदाहरणार्थ मोरांबा. मोरस म्हणजे काय तर जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस. याचाच अर्थ असा: व्युत्पत्ती समजून घेतल्यास शब्दांची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहेत हे कळते.
कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ, अनुसया असे नाव नसून ते अनसूया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया म्हणजे मत्सर नसलेली अशी ती अनसूया हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य ज आहेत. तर जरा म्हणजे थोडे, जर म्हणजे कलाभूत या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व असते. सूतकताई हा शब्द जर आपण सूतक ताई असा लिहिला तर कसं वाटेल, तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षर शहा असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? म्हणजेच शब्द उच्चारताना ते तोडण्याच्या जागा, शब्दांचे उच्चार यांचा शब्दांच्या अर्थाशी खूप जवळचा संबंध असतो. पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, एक राजाचे कलेवर प्रेम होते, दोन अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला ह्या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. स्वभाषा नेहमी आईच्या ठिकाणी असते. आपल्या भावजीवनाला आकार आणि आधार देण्याचे कार्य भाषाच करते. भाषा समर्थपणे वापरण्यासाठीचा मार्ग कोणता, तर तो भाषेतली शक्तिस्थळे जाणणे. भाषेवरील प्रेमासाठी पुढील कृती केल्या पाहिजेत. 1. भाषेतली शक्तिस्थळे जाणून घेतली पाहिजेत. 2. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. 3. भाषेशी जिव्हाळ्याचे नाते राखायला हवे. आणि 4. भाषेचे ज्ञानही मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. इथे भाषेला हवेची उपमा दिली आहे. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते पहा. 1. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवास दाद दिली. 2. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. अशी अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू ही विसरून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे स्वतःच्या भाषेचा सन्मान करणे होय. स्वाध्यायासाठी कृती 1. आकृत्या पूर्ण करा. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. खालील चौकटीत उत्तरं लिहा. मराठी भाषेची श्रीमंती दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहायची आहेत. 2. शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. खाली चौकटी दिलेल्या आहेत त्यात उत्तर लिहायची. 3. पाठाच्या आधारे
खालील चौकटी पूर्ण करा. 1. मराठी भाषेची खास शैली. 2. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. 3. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. स्वमत. 1. गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत लिहा. 2. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निर्मिती व संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मणनगर, थेरगाव, पुणे. श्री प्रवीण मुंढे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.